नमस्कार, आपण पाहत आहात जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश जलवाड. हिमायतनगर तालुक्या येथील धानोरा या गावामध्ये दिनांक 4/2/2025 रोजी गेले असता अक्षरशः 60 वर्षे निघून जात आहे, परंतु घरकुल आवास योजनेअंतर्गत या कुटुंबाला कसल्याच प्रकारे फायदा नाही झाला. त्यामुळे मातीच्याच घराला परत गिलावा करून मातीचा त्यांनाच नवीन घर बनवण्याचा कल या गरीब कुटुंबानं लावला आहे. परंतु सरकार अशा गरीब कुटुंबाकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळं खरा लाभार्थी हा वंचित आहे. अशा कुटुंबाचा विचार महाराष्ट्र सरकार करणार का? आपण पात्रा हे जे तुम्ही मातीचं काम करायला हे समजा, तर हे म्हणजे पहिलं घरकुल वगैरे काय शासनाचं काय भेटलं की नाही? शासनाचं काही भेटलं नाही आतापर्यंत. काय वय काय झालं काका तुमचं? 59 का? बाई सांग बरं बाई, हे मातीचे जे घर तुम्ही बनवत आहे समजा, शासनाचं नवीन काही घर वगैरे काही तुला योजना काही भेटली की नाही? नाही काहीच नाही बाबा. तुला काही योजना वगैरे? काहीच बरं, आतापर्यंत काही कोणतीच योजना नाही भेटली? नाही. त्याच्यामुळे हे तुम्ही सारून मिरून आहे की नाही हे काम कर. नाव काय जरा सांग बरं तो माय, शिष्यबाई. सर्व नाव सांग. शिष्यकलाबाईचं. हा, अण्णा मेचेवाड. गाव कोणतं हो हे? धानोरा गाव आहे की नाही? सरकारचं म्हणजे तुम्हाला घर वगैरे नाही भेटले? भेटलंच नाही आम्हाला. मग सरकारला काय म्हणायचं आहे तुम्हाला? आता घरकुलासाठीच आमचं आहे. घरकुल वगैरे तुम्हाला भेटावं आहे की नाही? भेटणं बांधणं होईल, त्याच्यात मदत तुळशी तरी झाली तर वाटायला. घरकुल जर झालं तर तुमचं समजा चांगलं हे होते समजा, आहे की नाही? चला बाई जरा दाखव बरं घर तुमचं, जरा दाखवा. चला दाखवा घर. असं आहे आमचं घरकुल. आता त्याला दाखवून जर सरकारनं तुम्हाला लवकरात लवकर जर दिले समजा, म्हणजे ही भीता वगैरे तुमचं आहे की नाही पडणार नाही, तुमचा जीव वगैरे आहे की नाही धोक्यात येणार नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे की नाही? पहिले हे भीत पल्ली होती आहे की नाही तुमची? भीत पल्ली, हा पल्ल्या होती आहे की नाही? आता सरकारकडून तुम्हाला घर एखादी जर भेटलं तर चांगलं घर काम करून घेता तुम्ही असं म्हणायचं आहे की नाही? हे मातीचं जे काम आहे कशासाठी चालू आहे हे काम? घर बांधायसाठी. हा, तुम्हाला सरकारचं वगैरे काय घर वगैरे काय भेटलं नाही का? घर वगैरे काही भेटलं नाही की नाही? बरं, म्हणून तुम्ही कसं तरी हे काय सरप वगैरे काय निघलं होतं असं काहीतरी म्हणायचं? निघाले तीन निघाले होते की नाही? बरं. म्हणजे सरकारकडून तुम्हाला घर भेटा असं म्हणायचं आहे ना? पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मग अशा गरीब कुटुंबाला घरकुलांचा लाभ का मिळाला नाही? का अशा परिवाराकडे सरकारचं दुर्लक्ष आहे? मग हा एक मोठा महाराष्ट्र शासनापुढे आहे, जेणेकरून शासन तर म्हणत आहे की घरकुल लोकांना मिळत आहे. मग हे लाभार्थी वंचित का आहे यांचंही संशोधन किंवा समीक्षण सरकार कोण्या माध्यमातून करणार? एकीकडं हे परिवार म्हणते आमचा लाभ आत्तापर्यंत कसल्याच योजनेमध्ये झालेला नाही, आणि जर सरकारनं जर एक वेळेस घर आम्हाला जर दिलं तर आम्ही मातीचं घराऐवजी सिमेंटचं घर बांधून, जेणेकरून साप म्हणा विचू म्हणा यापासून धोका न होता, आमच्या जीवाला धोका न पोहोचता आम्ही सक्षम आणि आम्ही चिंतामुक्त राहू शकतो. खरोखरच अशा परिवारांची जे की मातीच्याच भिंतीला परत माती लावून त्या भिंत्या मोठ्या करत आहे आणि त्या घरामध्ये आपला निवास करत आहे. मग सरकार या परिवाराची जोखीमता आपल्या उराशी घेणार का? आणि या परिवारांना घरकुल किंवा पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळणार का? आपण पात्रा जनसेवा न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, वंदे मातरम, जय हिंद.